नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. आज आठवड्याची सुरुवात झाली ती गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पुढच्या अंकानं. राज्यात माजी गृहमंत्री विरुद्ध आजी गृहमंत्री या मालिकेचा दुसरा अंक सुरू झाला. तर तिकडे संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांच्या गदारोळात अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. हे पाहणार आहोतच. दिवसाची सुरुवात झाली ती माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पत्रकार परिषदेनं. अनिल देशमुखांनी एबीपी माझाशीच बोलताना मागच्या आठवड्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. 24 जुलैला एबीपी माझाशी बोलताना अनिल देशमुखांनी केलेला आरोप आधी सांगते. तो म्हणजे जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते पदावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा एक खास माणूस अनिल देशमुखांकडे पाठवला. त्याच खास माणसाच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले आणि त्याच कॉलवर फडणवीसांनी देशमुखांना राज्यातील 4 नेत्यांवर गंभीर आरोप करण्यास सांगितलं. बरं, ते 4 नेते कोण? तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन मंत्री अनिल परब आणि आदित्य ठाकरे. यांच्यावर गंभीर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला होता आणि हे आरोप करण्यासाठी त्या प्रकारचे प्रतिज्ञापत्र सुद्धा याच दूताच्या हाती पाठवले होते असंही त्यांनी सांगितलं होतं. आणि आज अनिल देशमुखांनी त्या खास माणसाचं नाव उघड केलं. तुम्हालाही कुतूहल असेल की फडणवीसांचा हा खास दूत म्हणून देशमुख नक्की कोणावर आरोप करत आलेत? तर देशमुखांनी दावा केलेली व्यक्ती आहे समित कदम. हे आरोप करताना समित कदमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतचे काही फोटोजही अनिल देशमुखांनी दाखवले. 3 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं. एकदा तो माझ्याकडे सील एन्व्हलप घेऊन आला. सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील. त्यांचे अतिशय घरगुती संबंध. समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीसनी त्याला बाय सुरक्षा दिली. उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ. म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या याच आरोपांवर आम्ही तुम्हाला आजच्या भागात महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न बघूया. अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर सतत आरोप. फडणवीसांनी स्वतः उत्तर द्यावे का? तुम्हाला काय वाटतं, होय किंवा नाही ते सांगायचं होतं. आपल्या याच प्रश्नावर महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत. मात्र त्याआधी अनिल देशमुखांना नाव घेतलेले समित कदम आहेत तरी कोण? त्यांचा आणि फडणवीसांचा संबंध कसा आला? आणि तेच पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. समित कदम नक्की कोण? समित कदम मूळचे मिरजचे. वडील बाळासाहेब कदम मिरजचे नगराध्यक्ष होते.
विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षातून राजकीय सुरुवात केली. समित कदम युवा जनसुराज्य शक्तीचे महाराष्ट्राचे आज प्रदेशाध्यक्ष आहेत. युवा संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांचा संपर्क आहे. जनसुराज्य शक्ती एनडीएचा भाग असल्यानं भाजपशी त्यांची जवळीक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानल्या जातात. हेच समित कदम आज कुठे आहेत? त्यांनी अनिल देशमुखांच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहणार आहोतच. पण पहिल्या पत्रकार परिषदेत फक्त दावा, दुसऱ्या पत्रकार परिषदेत नावासकट फोटो. पण अशा फोटोंच्या जोरावर केलेल्या आरोपांना किती तथ्य मानायचं? सामाजिक जीवनात प्रत्येक नेत्याचे अशाच अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटोज असू शकतात. त्यामुळे अशा फोटोंच्या आधारे केलेल्या आरोपांना किती खरं मानायचं हाही संशोधनाचा विषय आहेच. देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. जसं तिकडे देशमुखांनी आरोपांचा दुसरा अंक वाचला, तसं इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा फडणवीसांवर टीका करण्याच्या संधीचा लाभ घेतला. देशमुखांनी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करताना त्यांनी आपले ठेवणीतले शब्द वापरत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली. विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवणं किंवा तुरुंगात टाकणं यासाठीच फक्त गृहमंत्रालयाचा वापर होतो आहे. आणि आपल्या पक्षाचे जे गुंड, लफंगे, चोर आहेत त्यांना संरक्षण देणं. गृहमंत्री फडणवीस यांनी ज्यांना संरक्षण दिलेलं आहे पोलिसांचं, त्यातले 80% लोक लफंगे आहेत. एकनाथ शिंदे गटात कोणी प्रवेश केला की लगेच संरक्षण. काय मोठं क्रांतिकारक काम केलं होतं त्यांनी. गल्लीमधल्या एखाद्या आमच्या गटप्रमुखाने जरी प्रवेश केला लगेच त्याला 2 गणराशी, शहीद भगतसिंगासारखे. अगदी भगतसिंग, राजगुरू. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? आणि जनता वाऱ्यावर आहे. विरोधकांकडून समित कदम यांना पुरवलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षा हा सवाल उपस्थित केला गेला. त्यावर आम्ही सांगली जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, तर त्यांनी एसआयडी विभागाच्या गॅझेटमध्ये समित कदम यांचं नाव असल्यानं त्यांना ही सुरक्षा पुरवली. तर समित कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की घटक पक्षांच्या अध्यक्षांना सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षा पुरवली जाते, त्यानुसारच त्यांना सुरक्षा पुरवली गेली आहे. असं असलं तरी अनिल देशमुख यांच्या आरोपांनंतर भाजपच्या वतीनं महत्वाचे नेते आणि प्रवक्ते पुढे आले आणि त्यांनी देशमुखांच्या आरोपांचं खंडन केलं. अनिल देशमुखांनी समित कदम आणि फडणवीसांचे सोबतचे फोटो पुरावे म्हणून सादर केले. पण अगदी काही वेळातच ह्याच समितचे शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या बरोबरचेही फोटो भाजपकडून समोर आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते प्रवीण दरेकर काय म्हणाले ते पाहूयात. अनिल देशमुख बद्दल मी काही बोलणं योग्य नाही. मी मागेही सांगितलं, आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर का कारवाई केली नाही? तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता. तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता. शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे. आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे. 3 वर्ष अनिल देशमुख काही झोपले होते का? आता एकदम साक्षात्कार झाला आणि ते टीका करायला त्या ठिकाणी आलेत. मला वाटतं सगळी संकट, सगळे आरोप पचवत देवेंद्रजींचं नेतृत्व तावून सुलाखून पुन्हा महाराष्ट्रात उभं राहतंय आणि त्याच्यामुळेच महाविकास आघाडी भयभीत झाली.
आणि देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सगळे प्रयोग महाविकास आघाडींचे एकत्र चाललेले आहेत. फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं. यात कसला आला पराक्रम अनिल बाबू? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा. अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात? त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या, त्यानंतरच्या 3 तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत अनिल बाबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण खरं कुतूहल होते ते म्हणजे या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असणारे मिरजचे समित कदम यांचं नक्की म्हणणं काय? विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत युवा. त्यांनी स्वतः अनिल देशमुखांच्या आरोपांना उत्तर दिलं. अनिल देशमुख यांचं डोकं फिरलंय असं प्रत्युत्तर समित कदम यांनी दिलंय. फडणवीसांनी सांगितलं म्हणून नाही तर अनिल देशमुख यांनीच बोलावलं म्हणून भेटायला गेलो असं समित कदम म्हणाले. अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून त्यांचे आणि माझे संबंध आहेत असा दावा सुद्धा समित यांनी केलाय. आता अनिल देशमुख यांना माझा विसर पडला असेल अशी टिप्पणीही त्यांनी केली. अनिल देशमुखांचे डोकं फिरले. संजय राऊतांच्या बाबतीत काय बोलावं असं मला वाटत नाही. आता ज्यावेळेला आम्ही घटक पक्ष झालो भारतीय जनता पार्टीची तेव्हापासून त्यांची ओळख आहे. तर सगळ्याच पक्षाच्या सगळ्या नेत्यांची माझी भेटीगाठी ओळखी आणि फोटो येत राहतात. अनिल देशमुखांनी जे माझे देवेंद्र फडणवीसांबरोबर दाखवलेले फोटो आहेत हे काय नवीन शोध काय तर डिटेक्टिव्हगिरी केल्यासारखे फेसबुकवरती सगळ्या वर्तमानपत्रात आलेले फोटो आहेत. आणि माझी देशमुखांची ओळख ते अन्न नागरिक पुरवठा मंत्री होते तेव्हापासूनची आहे. त्यांना बहुतेक तो विसर पडला असेल. माझी फडणवीसांची ओळख ही नंतरची. आता वेळ झाली आहे अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर आम्ही विचारलेल्या प्रश्नाची. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर सतत आरोप. फडणवीसांनी स्वतः उत्तर द्यावे का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया? एक्स वरून शिवांश पाटील, नाही, फडणवीसांनी उत्तर द्यायची गरज नाही. एक्स वरूनच अमोल काते, देशमुख आता फडणवीसांवर आरोप करतायत. त्या घटना जेव्हा घडल्या तेव्हा स्टेटमेंट देऊ शकत होते. आताचा साक्षात्कार म्हणजे निवडणुकांची नांदीच समजणार. युट्यूब वरून जय किसन, ते खरं बोलतील याची विश्वासार्हता नाही. युट्यूब वरूनच नितीन लांडे, फडणवीसांनी पक्ष फोडून महाराष्ट्राचं राजकारण खराब केलं. फेसबुक वरून गोविंद मिरे, काही केले नसते तरी उत्तर दिले असते. अशा आरोपांसाठी इंस्टाग्राम वरून भूषण प्रधान, नाही. अनिल देशमुखांचा सातत्यानं फडणवीसांवर होणारा आरोप, विरोधकांनीही केलेली टीका, तर आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं मौन यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके. परिणयजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आणि खरं तर मी सगळ्यात पहिले प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आज परिणय फुके इथे झिरो आवरमध्ये का आलेत, तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे परिणय फुके अनिल देशमुख आहेत त्या नागपूरचेच आहेत. आणि नुसते नागपूरचेच नाही तर अनिल देशमुख यांचा जो काटोलचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून परिणय फुके येतात. राजकारणाच्या पलीकडचे सुद्धा काही संबंध असतात आणि परिणय हे नागपूरचे राजकारणी आहेत, इथे आले आहेत आज. एकंदरीत हे जे काही होतं आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, असं आहे की अनिल देशमुखांनी हे सगळे आरोप 2 वर्षानंतर केले. माझा या माध्यमातून अनिल देशमुखांवर प्रश्न आहे की मागील 2 वर्षापासून आपण झोपा काढत होते काय, किंवा
मागच्या 2 वर्षापासून आपण काय कोणत्या गोष्टीची वाट बघत होते. आज त्यांनी समित कदमवरती आरोप केले आणि समित कदमचे फोटो आपल्या चॅनलवर किंवा इतर चॅनलवर दाखवले. पण समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो असणे काही खूप मोठी गोष्ट नाहीये आणि काही कोणासोबतही, कारण ते मित्र पक्षातले एका पक्षातले अध्यक्ष आहेत आणि निश्चितच ते नेहमी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आणखीन कोणासोबत असतील आणि आणखीन तेही तसे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात आणि अनेक वर्षापासून काम करत असताना त्यांनी शरद पवारांसोबत संबंध आहे, शरद पवार साहेबांसोबत संबंध आहे, उद्धव साहेबांसोबत संबंध आहे, आदित्य ठाकरेंसोबत संबंध आहे किंवा इतरही राजकीय नेत्यांसोबत त्यांचे संबंध आहे. आणि दुसरं ते जे सांगतात अनिल देशमुख की 2021 मध्ये समित कदम त्यांच्याकडे आले, ते गृहमंत्री असताना, जेलमध्ये जायच्या आधी गृहमंत्री असताना की तुमच्यावर याच्यात मी तुम्हाला वाचू शकतो असं जर ते आरोप करून राहिले अनिल देशमुख, तर माझं या माध्यमातून की ते स्वतःहून कबूल करतात की फार नाकारते गृहमंत्री होते. कारण गृहमंत्री असताना त्यांच्या घरी येऊन आणि त्यांच्या घरी येऊन त्यांना कोणी जर धमकावून राहिला की तुम्ही या प्रकारचा ऍफिडेव्हिट करा, तुम्ही या प्रकारचं उद्धव ठाकरेंवर, आदित्य ठाकरेंवर आरोप करा किंवा तुम्ही शरद पवारांवर आरोप करा किंवा याला अडकवा, तर त्यावेळेस गृहमंत्री असताना ते काय करत होते? त्यांनी समित कदमला का अटक केली नाही? त्यांनी समित कदमचं तक्रार का दिली नाही किंवा त्याच्यावर एफआयआर का केली नाही? या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे. अनिल देशमुख काहीतरी आता निवडणुका जवळ आल्या, आता काहीतरी हा केविलवाना प्रयत्न अनिल देशमुख करतात आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे काटोल विधानसभामध्ये, मी स्वतः माझे आई वडील काटोल विधानसभेचे जन्म झालेला आहे म्हणून मला काटोल विधानसभेमध्ये चांगला परिचय आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल, अनिल देशमुखांबद्दल लोकांमध्ये फार तीव्र नाराजी आहे. कारण मागील 5 वर्षापासून त्यांनी कोणतेही कामं त्या मतदारसंघात केले नाही. त्याच्या आधी ते आमदार होते, त्यावेळी त्यांनी केलेलं नाही आणि नुसतं मंत्रीपद भूषवण्याकरता त्यांना काटोल विधानसभेची आठवण येते. आज लोक त्यांना त्या 100 कोटीचा जे त्यांनी भ्रष्टाचार केला त्याचा जाब विचारत आहे. अनिल देशमुखांना विकास का केला त्याचा विचारत आहे. तर विकासाच्या नावावर अनिल देशमुख सांगतात की आता महायुतीची सरकार आहे आणि मी निधी देऊ शकत नाही. तर लोक त्यांना म्हणतात की महायुतीचे सरकार असले तर तुमच्या 100 कोटीमधनं तुम्ही तो निधी खर्च करा, तो या विकास कामांवर खर्च करा. तर आज अनिल देशमुखांना त्यांना उत्तर देता येत नाही आहे आणि अनिल देशमुखांचे इतके हाल खराब आहे की ते काटोलमध्ये फिरू शकत नाही हे सगळे इतके 100 कोटीचे आरोप घेऊन. आणि म्हणून आता ते काहीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांवरती काहीतरी आरोप करायचे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि कुठेतरी सहानुभूती निर्माण करायची, सहानुभूती घ्यायची आणि परत निवडणुकीला समोर जायची. पण काटोल विधानसभेचे लोक ते फार हुशार आहेत. अनेकदा त्यांना अनिल देशमुखांनी याच प्रकारे मूर्ख बनवलेलं आहे. पण मला दाव्याने सांगतो आपल्याला यावेळेस काटोल विधानसभेतील नागरिक मूर्ख बनणार नाही. 100 कोटीचा आरोप हा खरं तर 1.5 कोटीवर येऊन ठेपला असंही आपण म्हणू शकतो. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीचं राजकारण ह्या गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळालं त्याचीच कुठेतरी ही परिणिती आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आपलं या सर्वांच्या संबंधात काही अनिल देशमुखांशी बोलणं झालं का? नाही, बघा असं आहे की 2 गोष्टी आहे की हे जे आरोप जे अनिल देशमुख लावतात आहे देवेंद्र फडणवीसांवर की त्यांनी त्यांना अटकवलं किंवा हे जे महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की या सगळ्या ज्या केसेसमध्ये जे लोक जेलमध्ये गेले त्या सगळ्यांमागे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. पण मला एक सांगा की ही जी पूर्ण जी केस आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होते आणि त्यावेळेस अनिल देशमुखांनी ज्या आयपीएस ऑफिसरला मुंबईचे पोलीस कमिशनर केले श्री परमबीर सिंग, त्यांनी अनिल देशमुखांवरती त्यांच्या गृहमंत्र्यांवर आरोप केले. म्हणजे अनिल देशमुखांचं म्हणणं हे आहे काय की देवेंद्र फडणवीस साहेब एक विरोधी पक्ष नेते असताना किंवा एक विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणण्यावर मुंबई कमिशनर त्याच गृहमंत्र्यावर, त्यांच्या गृहमंत्र्यावर, राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप करू शकतात आणि किंवा सचिव देवेंद्र फडणवीस का समोर येऊन ह्या सगळ्यावर बोलत नाहीयेत? बघा असं आहे की रोज कोणी उठतं आणि कोणी आरोप करतं आणि प्रत्येकाचा आरोपाला जर ते उत्तर देत बसले तर त्यांना महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही राहणार. प्रत्येक कोणत्याही रस्त्यावरचा माणूस उद्या येऊन आरोप करणार आणि त्याचं उत्तर देणार तर महाराष्ट्राचा विकास कोण करणार? आणि या अनिल देशमुख सारख्या नेत्यांच्या लोकांचे उत्तर देण्याकरता आम्ही बसलो ना, त्यांचे प्रवक्ते, त्यांचे कार्यकर्ते. आणि बघा मी तुम्हाला एक सांगत होतो की हे जितके अनिल देशमुखांवरती जे केसेस लागले किंवा ही इन्क्वायरी लागली ही डिव्हिजन बेंचच्या
पुढे गेली. परमबीर सिंगची जी स्टेटमेंट होतं त्याचा सुमोटो हायकोर्टाने दखल घेतली आणि त्या हायकोर्टाच्या आदेशाने त्यांच्यावर इन्क्वायरी झाली. त्या इन्क्वायरी रिपोर्ट बघून हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही यांच्यावर एफआयआर दर्ज करा. एफआयआर दर्ज केल्यावर त्यावेळेस त्यांची सरकार होती, महाविकास आघाडीची सरकार होती आणि ते व्यवस्थित त्याची इन्क्वायरी करत नव्हते म्हणून हायकोर्टाने ती केस सीबीआयकडे दिली. आता मला सांगा की हे जर सगळं जर हायकोर्टाने केलं म्हणजे इनडायरेक्टली अनिल देशमुख हायकोर्टावरती आरोप करताय काय? किंवा 12 महिने अनिल देशमुख जेलमध्ये होते. 12 महिन्यामध्ये त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्ट असणार, सेशन कोर्ट असणार, हायकोर्ट असणार किंवा सुप्रीम कोर्ट असणार, इथे त्यांनी आपल्या बेलची ऍप्लिकेशन केली. त्या बेल तथ्य होते, त्या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य होते म्हणून त्यांना 12 महिने बेल मिळाले नाही. म्हणजे आज अनिल देशमुख काय या सगळ्या ज्या ज्या कोर्टांमध्ये ते त्या 12 महिन्यात गेले त्या सगळ्या ज्युडिशरी सिस्टमवरती ते आरोप लावून राहिले आहे काय? आणि त्या उलट अनिल देशमुखांना मेडिकल ग्राउंड्सवरती त्यांना बेल मिळालेली आहे. काही ते काही निर्दोष आहे म्हणून नाही किंवा ऑन मेरिट त्यांना बेल मिळाली नाहीये. मेडिकल ग्राउंड्सवरती त्यांच्या वकिलाने मेडिकल ग्राउंड्सचं सांगितलं, त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंट बद्दलचं सांगितलं आणि म्हणून त्यांचं वयाच्या बद्दल ते 73 वर्षाचे असं सांगितलं आणि म्हणून त्यांना बेल मिळालेली आहे. परिणयजी, अनिल देशमुखांच्या सुद्धा काही क्लिप्स माझ्याकडे आहेत असं मागेच फडणवीस यांनी म्हटलं आणि योग्य वेळ आली की मी त्या क्लिप्स बाहेर काढीन. खरं तर एकीकडे जसं आपण म्हणता आम्ही सहमत आहोत आपल्याशी की त्यावेळेला अनिल देशमुख हे गृहमंत्री होते, त्यांच्या घरात कोणीतरी शिरून त्यांना काहीतरी बेकायदेशीर काम करायला सांगत असताना त्यावेळेला त्याच्याबद्दल त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. पण त्याच पद्धतीनं जर काही माहिती फडणवीसांकडे असेल तर ते ती माहिती कधी समोर आणणार, तेही का ती माहिती लपवत आहेत? बघा, असं आहे की कोणतीही माहिती लपवण्याचं काही कारण नाही, पण राईट टाइम मध्ये राईट डिसिजन घेणे किंवा प्रॉपर वेळ आल्यावरच आपले सगळ्या गोष्टी पुढे करणे हे त्यांचं काम करण्याची सवय आहे. आणि आज जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या नेते सगळे त्यांच्याकडे म्हणजे दुसरा काही कारभार राहिला नाही. लोकांनी त्यांना घरी बसवलेला आहे आणि म्हणून ते सकाळी संजय राऊत उठून काहीतरी मीडिया पुढे बोलतात, दिवसभर ते चॅनलवर चालतं. आणखीन कोणते नेते ते मीडिया समोर बोलतात, ते दिवसभर चालतं. आता अनिल देशमुख बोलले, ते दिवसभर चालतात. तर असे कोणतेही उचकते नेते ज्यावेळेस बोलतात आणि त्यानंतर जर फडणवीस साहेब सगळ्यांना उत्तर देत बसले, सगळ्यांच्या विरोधातले जे ज्या क्लिप्स आहेत, खूप काही गोष्टी आहेत, खूप काही आरोप आहेत, हे जर करत बसले तर बाकी मग ते महाराष्ट्राकडे कधी लक्ष देणार? दुसरं असं आहे की अनिल देशमुखांचं जे राजकीय आयुष्य आहे हे 1991 पासून सुरू झालं आणि आज 2024 पर्यंत असं नाही की अनिल देशमुख गृहमंत्री झाल्यावरच त्यांच्यावर काही आरोप झाले. शालेय शिक्षण मंत्री असतानाही चाटे कोचिंग क्लासेसचे महेंद्र चाटेंनी फार गंभीर आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले. 2011 मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं. ते 2 वर्ष मंत्री नव्हते, त्यावेळेस शरद पवार साहेबांनीच त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं होतं. असे अनेक आरोप त्यांच्यावर, ते एक्साईज मिनिस्टर असताना अनेक आरोप त्यांच्यावर झाले भ्रष्टाचाराचे. आणि त्यांचं ते जिल्हा परिषदच्या, माझी त्यांच्यासोबत ओळख ते जिल्हा परिषदचे सदस्य असल्यापासून आहे आणि माझे वडीलही त्यावेळेस जिल्हा परिषदचे सदस्य होते. ते जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाचाही त्यांचा कारकीर्द म्हणजे फार वादग्रस्त राहिलेला आहे. त्यानंतर राज्यमंत्री असतानाही वादग्रस्त राहिलाय. त्यानंतर मंत्री राहताना त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. गृहमंत्री झाल्यावर नक्कीच खरं त्यांनी तर सगळ्याच भ्रष्टाचाराचा कळस उभा केला. परिणयजी, नक्कीच. आणि बरेच प्रश्न आमच्याही मनात आहेत आणि अशी ही चर्चा पुढेही सुरू असू शकते. मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला आपले धन्यवाद करायचे आहेत. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. अनिल देशमुखांनी समित कदम सोबत दाखवलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या फोटोबाबत आम्ही प्रश्न विचारला होता. नवे आरोप केले होते, त्याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपल्या पोल सेंटरवर जाऊया. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते. अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर सतत आरोप. फडणवीसांनी स्वतः उत्तर द्यावे का? होय किंवा नाही सांगायचं होतं. 34,000 मतं एकूण युट्यूबवर. 87% होय म्हटलंय, 13% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 85% होय म्हटलंय, 15% नाही. फेसबुकवर 2,000 मतं. 74% होय म्हटलंय, 26% नाही. एक्सचा कौल बघूया.
68% होय म्हटलंय, 32% नाही. ज्या दोन व्यक्तींबाबत सगळा वाद, सगळे आरोप प्रत्यारोप, सगळी चर्चा सुरू आहे त्या साध्या सर्वसामान्य कायद्याची फार माहिती नसलेल्या व्यक्ती नाहीयेत. एक जण म्हणजे अनिल देशमुख, काही काळ महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे गृहमंत्री राहिले आहेत, तर दुसरे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि विद्यमान गृहमंत्री सुद्धा आहेत. अनिल देशमुखांनी फक्त सोबत फोटो आहेत म्हणून गंभीर आरोप करावेत, कोणताही भरीव पुरावा देऊ नये हे अपेक्षित नाही. आणि फडणवीसांनी जे सुरू आहे त्याची दखलच घेऊ नये हे सुद्धा अनपेक्षित आहे. अनुल्लेखाने मारावं एवढा हा छोटा आरोप नाही. बरं, फोटो कोणाचे? तर महायुतीतील एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे. आपण 4-4 नेत्यासोबत काढतो अगदी तसे फोटो, आणि ते सुद्धा समित कदम यांच्या सोशल मीडियावरून घेतलेले. पण हे फोटो दाखवताना आवेश असा की काहीतरी स्टिंग करून किंवा फोटोत काहीतरी चुकीचं घडतंय असा. भाजपनं सुद्धा फोटोला फोटोने उत्तर दिलं. राज्यातील एका युवा नेत्याचे फडणवीस असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो यांच्या सोबत फोटो असण्यात गैर काय हा तर्क सुद्धा वादात उडून जातो. सर्वात चिंतेची, सर्वात आक्षेपार्ह बाब म्हणजे जर अनिल देशमुख गृहमंत्री असताना राज्यातील मोठ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवा अशा गुन्हेगारी स्वरूपाचा प्रस्ताव कोणी त्यांच्या समोर आणला तर तेव्हाच त्यांनी गृहमंत्री म्हणून तात्काळ कारवाई का केली नाही. ज्या ॲफिडेव्हिटचा देशमुख उल्लेख करतात ते ॲफिडेव्हिट कुठे आहेत? त्या ॲफिडेव्हिट मधील धागा फडणवीसांशी खरंच जोडल्या जातोय का हे न सांगता फक्त बुद्धिभेद करण्यासाठी असे आरोप करणं अनाकलनीय आहे. तिकडे फडणवीस सुद्धा आपल्याकडे मोठे पुरावे आहेत असं सांगत आहेत, पण अजून त्यांनीही ते जनतेसमोर मांडले नाही. या सगळ्या वादात आपण समाजाला सत्यापासून दूर आणि नॅरेटिव्हच्या जाळ्यात ढकलतोय का याचा विचार व्हायला हवा. आता महाविकास आघाडी संदर्भातील बातम्या. सुरुवातीला सर्वात मोठी बातमी शरद पवारांसंदर्भातली. राज्यात निवडणूक प्रचाराला दणक्यात सुरुवात झालीय. त्यातच राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनीही पहिल्यांदाच उघड भूमिका घेत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय. त्यातच काल नवी मुंबईतील वाशीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं सामाजिक ऐक्य परिषद भरवली. त्यात शरद पवारांनी अत्यंत महत्वाचं आणि धक्कादायक विधान केलंय. आज सकाळपासूनच त्याचे पडसाद उमटू लागलेत. सामाजिक ऐक्य असं कार्यक्रमाचं शीर्षक होतं. मात्र त्याच कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल असं म्हणत चिंता व्यक्त केली. इतकंच नाही तर देशाला दिशा दाखवणारे अनेक युगपुरुष जन्माला आले. त्यामुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे, परंतु आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जात, पंथ, धर्म, भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पण चर्चा झाली ती म्हणजे महाराष्ट्र आणि मणिपूर संदर्भातील वक्तव्याची. ते आधी पाहूयात. एवढं मणिपूर झाल्याच्या नंतर देशाचा प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटले नाही. खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय याची चिंता वाटायला लागली. पवारांनी कोणत्या भावनेतून हे वक्तव्य केलंय हे कळायला कदाचित वेळ जाईल, पण त्याची इतकी चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण आहे टायमिंग. महाराष्ट्रात मराठा ओबीसी असा पेटलेला संघर्ष, मनोज जरांगेंची उघडपणे सरकार विरोधी आणि प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी भूमिका आणि अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुका. त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्यांवर आक्रमक प्रतिक्रिया आल्यात.
आज नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विविध मुद्द्यांवर वक्तव्य केलीत. महाविकास आघाडीच्या तोंडी दंगलीची भाषा का असा प्रश्न विचारत त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. त्याऐवजी वातावरण निवळण्यासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेसनं समाजात तेढ निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला असा आरोप सुद्धा बावनकुळे यांनी केला. शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर तर बोलताय हे काही चांगलं नाही आहे. महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा, महाराष्ट्र पेटवण्याचा, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत. या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही. शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या याच आरोपावर आम्ही तुम्हाला आजच्या भागात प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आमचा दुसरा प्रश्न. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार दंगल घडवण्याची भाषा करतायत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. त्यातच शरद पवारांवर अजून एका दिशेनं टीका आली. राज ठाकरे हे पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यास गेले. राज्यात मनकलुषित करण्याचा प्रकार सुरू असून शरद पवारांनी त्याला हातभार लावू नये अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. पाहूयात. पवारांनी म्हटलं की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं, विशेष करून मराठवाड्यात जो जातीवाद वाढलाय, मराठा ओबीसी, त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापूर्वी पवारांना जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं बघता? मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही. मी कधी केलं त्यांनी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही. दरम्यान आज सकल मराठा समाजाचं शिष्टमंडळ शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरहून मातोश्रीवर आलं होतं. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली नेमकी भूमिका काय आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आपण पाठिंबा देणार का, याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी या शिष्टमंडळाची मागणी होती. पण हे शिष्टमंडळ वेळ न घेता अचानक आल्यानं अनिल परबांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यावे असा मेसेज मातोश्रीहून देण्यात आला. पण शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आग्रही राहिलं. तरीही भेट न झाल्यानं नाराज झालेल्या शिष्टमंडळानं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन परबांकडे हे निवेदन दिलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका काय स्पष्ट केली नाही असा सवाल सुद्धा त्यांनी केला. आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे, ओबीसी मराठा वाद रोज मारामाऱ्या होत्यात, कारण की हा राजकारणामुळे होतात. आज आम्हाला इथं 10 वाजल्यापासून बसून ठेवलं, असं वाटलं मातोश्री मायेची सावली हिंदू हृदय सम्राट यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती, खात्री होती. छत्रपती संभाजीनगर बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे म्हणून आम्हाला एवढी खात्री होती की इथं आम्हाला वेळ भेटेल, पण आमची निराशा झाली. सन्माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला, यांनी वेळ दिला नाही. सोडून द्या, बाळासाहेब आमचे आहेत, बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आहेत. आता बातमी आहे महायुतीची चिंता वाढवणारी. तुम्हाला आठवण करून देते की राहुल गांधींनी काढली ती भारत जोडो यात्रा
आणि नंतर गांधींशी अनेक जण जोडल्या गेल्यावर त्याचे रूपांतर झाले ते भारत जोडो अभियानात। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळातही देश पातळीवर सुमारे 78 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या विजयात पडद्यामागून भारत जोडो अभियानाची महत्वाची भूमिका होती। आता हेच काम विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात करण्याचे ठरले आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघांची वैचारिक मशागत करण्याची जबाबदारी या भारत जोडो अभियानानं घेतली आहे। भारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील तब्बल 150 आणि विदर्भातील 45 विधानसभा मतदारसंघात भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत। त्यासाठी विधानसभा मतदारसंघात विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती विदर्भ संयोजक अविनाश काकडे यांनी दिली आहे। पाहूयात। विधानसभा निवडणुकीमध्ये पण भारत जोडोनी राष्ट्रीय स्तरावर जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आम्ही यावेळी पण घेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला संपूर्ण समर्थन आम्ही देणार आहोत। फक्त यावेळी एकच गोष्ट आम्ही करणार आहोत की जनतेचा जाहीरनामा भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्रभरातल्या लोकांच्या मार्फत ज्या मागण्या आलेल्या आहेत लोकांच्या मार्फत त्याच्या अंतर्गत आम्ही जो जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या अनुरूप महाविकास आघाडीने उमेदवार द्यावे आणि कार्यक्रम किंवा जाहीरनामा त्यांचा तयार करावा ही आमची मागणी आहे। पण त्याचा आग्रह आम्ही धरणार नाही, पण त्या पद्धतीने त्यांनी विचार करावा एवढी मात्र मागणी आम्ही करत आहोत। झिरो आवर मध्ये आता वेळ झाली आहे शरद पवारांच्या प्रश्नाकडे वळण्याची। आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार दंगल घडवण्याची भाषा करतायत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप पटतो का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात। एक्स वरून विक्रम बराडे, पवार काहीही करू शकतात। यूट्यूब वरून सुहास पाटील, दंगली घडवून निवडणुका जिंकणे हा भाजपचा जुना फंडा आहे। फेसबुक वरून राहुल पाटील, मतांचं राजकारण करण्यासाठी सर्वच पक्ष जातीय तेढ निर्माण करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। फेसबुक वरूनच गोविंद देशमुख, राज्यात सध्या पवार आणि फडणवीसांमध्ये वर्चस्ववादाची छुपी लढाई चालू आहे। दोघांच्या स्वार्थी राजकारणासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात। बावनकुळेंनी जातीय दंगलींवरून शरद पवारांवर केलेल्या आरोपावर आम्ही प्रश्न विचारला होता। त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि आजचा प्रश्न परत एकदा सांगते। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार दंगल घडवण्याची भाषा करतायत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप पटतो का? एकूण 32,000 मतं यूट्यूबवर, 27% होय म्हटलंय, 73% नाही। इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं, 49% होय म्हटलंय, 51% नाही। फेसबुकवर 1,000 मतं, 27% होय म्हटलंय, 73% नाही। आता बघूयात एक्सचा कौल। एकूण 70% होय म्हटलंय, 31% नाही। राज्यातील सामाजिक वातावरण गढूळ झालं आहे। जातीद्वेषामुळे समाजाची वीण उचवत आहे। अशा वेळी फक्त मतांचा, जागांचा विचार करून भूमिका घेणं किंवा योग्य भूमिका न घेणं हा महाराष्ट्र द्रोह ठरेल। आज खरं तर सहस्त्रचंद्र दर्शन केलेल्या शरद पवार यांना जेवढा मान सन्मान महाराष्ट्राच्या राजकारणात आहे
तेवढा कोणाला नसेल. पवारांनी अधिकार वाणीनं सांगितलं तर कोणी ऐकणार नाही असं नाही, पण तसं होतंय असं विरोधकांना तरी वाटत नाहीये असं दिसतंय. कुटुंबात जेव्हा धुसफूस होते, मतभेद होतात, वाद होतात, तेव्हा परिवारातील ज्येष्ठ, समजदार, अनुभवी व्यक्ती गंमत पाहत बसत नाहीत. त्यावेळीच हस्तक्षेप करतात. सामोपचारानं तिढा सुटेल यासाठी प्रयत्न करतात. काट्याचा नायटा होणार नाही याची काळजी घेतात. आजचा महाराष्ट्र अशा काही व्यक्तींच्या शोधात आहे हे मात्र खरं. कारण लम्होने खता की सदियोने सजा पाई असे तुमच्या, आमच्या, आपल्या महाराष्ट्रासोबत होऊ नये एवढीच अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.